राज्य सरकारच्या अंतर्गत महसूल प्रशासनाकडून एक नवीन प्रणाली आली आहे। त्या प्रणालीचं नाव आहे ॲग्रीस्टॅक। या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शेतीचे सातबारे हे संकलित करून एक QR कोडमध्ये घेण्याचा एक मोहीम सुरू झाली आहे। ती नेमकी योजना काय आहे, कशा पद्धतीची आहे, शेतकऱ्यांनी त्यासाठी काय प्रशासनाला मदत करावी याची पूर्ण माहिती घेण्यासाठी आता मी जळकोट तहसील कार्यालयाच्या दालनात आहे। आपल्या सोबत जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे आहेत। आपण त्यांच्याकडून ही संपूर्ण माहिती घेणार आहोत। सर, ही ॲग्रीस्टॅक नावाची जी प्रणाली आहे नेमकी कशी आहे, काय आहे, काय सांगाल? महाराष्ट्र शासनाने कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य विकास व्यवसाय विभागामार्फत ॲग्रीस्टॅक नावाची ही नवीन योजना जस्ट इम्प्लिमेंट केलेली आहे आणि या योजनेचा लाभ आपल्या जळकोट तालुक्यातील जवळपास 25,000 खातेदारांना होणार आहे। या योजनेचं एक प्रमुख उद्दिष्ट असं आहे, ज्या काही राज्यातील कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या जलद गतीने आणि परिणामकारकरित्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्यात आणि याच्यामध्ये पारदर्शकता आणून शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्या योजनेचा लाभ द्यावा, याकरिता आपल्याला त्या ॲग्रीस्टॅक योजनेचा इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी राज्य शासनाने दिलेली आहे। तर या ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून जळकोट तालुक्यातील जवळपास 25,000 शेतकऱ्यांचा याद्वारे आपल्याला आधार लिंक करून त्यांना एक स्मार्ट कार्ड स्वरूपामध्ये एक फार्मर ID त्यांना देण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला या ॲग्रीस्टॅकचे आपण पायलट बेसिसवर एक धोंडवाडी नावाचं गाव, जिथे खातेदार कमी आहेत, अवघे 153 खातेदार आहेत, अशा गावाची निवड केली होती। परंतु आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण या सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवस कॅम्प लावून आपण 7 गावाची निवड केली होती। त्याच्यामध्ये धोंडवाडी, विरोळा, जिरगा अशी काही गावं होते। त्याच्यामध्ये सध्या स्थितीमध्ये ॲपमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करण्याची आवश्यकता असल्याची गरज टेक्निकल टीमने दिल्यामुळे त्याच्यामध्ये वरच्यावर इम्प्रूव्हमेंट होत आहे। परंतु या 7 गावामध्ये आम्ही ज्यावेळेस ॲग्रीस्टॅकचा परिणामकारकरित्या यूज करण्यासाठी तिथे आमचे तलाठी आणि कृषी सहाय्यक गेले असता तिथे फार वेळ लागत आहे या ॲपला। परंतु आता लवकरच नवीन अत्याधुनिक स्वरूपामध्ये या ॲपमध्ये दुरुस्ती होऊन तात्काळ शेतकऱ्यांचे आधार संलग्नित करण्याचं आणि फार्मर ID जनरेट करण्याचं काम जळकोट तालुक्यामध्ये होणार आहे। या मोहिमेमध्ये कुठल्या कुठल्या कर्मचाऱ्यांचा, डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असेल? जळकोट तालुक्यामध्ये एकूण महसुली गावे 46 आहेत आणि या 46 गावामध्ये आपण प्रत्येक गावासाठी एक नोडल अधिकारी म्हणून ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांचे आदेश निर्गमित केलेले आहेत। आणि मी जसं सांगितलं तसं ॲग्रीस्टॅक ही योजना 2 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिला टप्पा म्हणजे आमच्या तलाठी लेवलचा आहे। जे तलाठी आहेत, तलाठी यांनी प्रत्येक खातेदाराची आधार कार्ड गोळा करून त्याची माहिती आपल्या कन्सेंट कलेक्टर ॲपमध्ये ते ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये आपल्याला द्यायची आहे आणि कन्सेंट कलेक्टर ॲपपर्यंत ही माहिती शेतकऱ्यांचा डेटा गेला, त्यानंतर कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांनी कन्सेंट कलेक्टर ॲप हे डाउनलोड करून त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मॅपिंग करून किंवा त्याचा फेस रिडिंग करून या फेस रिडिंगच्या माध्यमातून त्याचा एक युनिक ID जनरेट होणार आहे। त्याची ई-साईन सुद्धा घेणार आहेत आणि हा डेटा पूर्ण क्लिअर झाल्यानंतर जो त्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर OTP आल्यानंतर तो जनरेट होईल। त्याच्यानंतर ॲग्रीस्टॅक मधून कन्सेंट कलेक्टर ॲपमध्ये ही माहिती गेल्यानंतर कृषी सहाय्यक शेवटी त्याच्या लॉगिन मधून फार्मर ID जनरेट करतील। हा युनिक असा ID राहणार आहे। या IDच्या माध्यमातून शेतकऱ्याला कोणत्याही शासनाच्या ज्या योजना आहेत त्या, जसं आपण म्हणत होतो आधार बेस्ड सगळ्या योजना आहेत, तसं हे फार्मर ID बेस्ड योजनाचा लाभ जलद रीतीने घेता येणार आहे। तर मी एवढंच सांगेन की ॲग्रीस्टॅकचे प्रमुख 3 उद्देश आहेत। याच्यामध्ये शेतकऱ्यांचा व त्याच्या शेताच्या आधार, त्याचा शेतकऱ्याचा जो आधार लिंक आहे तो आपल्याला याच्यामध्ये संलग्नित करायचा आहे। दुसरी गोष्ट, हंगामी पिकाचा एक माहिती संच तयार करायचा आहे। म्हणजे जे हंगामी पिकामध्ये उन्हाळी, रब्बी पीक आहे त्या पिकांचं जे पिकाची पेरणी शेतकऱ्याद्वारे होती, ते विमा कंपनीला ते डेटा देणं असो किंवा ऍक्च्युअली ई पीक पाहणी डिजिटल माध्यमातून असो, ते सुद्धा या दृष्टीने त्याच्यामध्ये संचय करणार आहोत आपण। आणि तिसरं म्हणजे भूसंदर्भीकृत भूभाग असणारे
गाव नकाशे संच आपल्याला तयार करायचे आहेत. म्हणजे जीपीएस लॉगिन मधून आपल्याला त्या शेतकऱ्याची जे काही जिओ टॅगिंगचे नकाशे आहेत ते सुद्धा इथं अद्ययावत करण्याचं काम आहे. अशा 3 प्रकारचा माहिती संच तयार करायचा हा उद्देश ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून आहे. जसं जसं या ऍप बद्दल मॉडिफिकेशन होईल तसं तसं ही योजना सुलभरित्या जळकोट तालुक्यामध्ये राबवण्यात येणार आहे. एवढंच मी या ठिकाणी या प्रणालीमध्ये नियुक्ती केलेले जे कर्मचारी आहेत ते शेतकऱ्यांच्या घरी जातील का कॅम्प कशा माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार? एका गावामध्ये आपण सलग 3 दिवस कॅम्प ठेवणार आहोत. तिथं मग चावडीवर आपण सर्व शेतकऱ्यांना प्रसिद्धी व्यापक केलेलीच आहे. आपल्या प्रेसच्या माध्यमातून सर्व तिथं शेतकरी आल्यानंतर त्यांना एकत्रित करून आपल्याला त्यांचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तिथेच सेटअप लावण्यात येईल. तिथं संबंधित गावचे तलाठी आणि कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्या माध्यमातून आधार कार्ड घेऊन तिथल्या तिथेच आपण त्यांचे फार्मर आयडी जनरेट करण्याचं काम करणार आहोत. या 3 दिवसामध्ये आपल्या जळकोट तालुक्यामध्ये जवळपास 34 फार्मर आयडी जनरेट झालेले आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असावाच असं काही याच्यामध्ये अडचणीचं ठरतं? नाही, शेतकऱ्यांकडे मोबाईलचा विषय नाही. हे लॉग इन तलाठी साहेब करणार आहेत आणि कृषी साहेब करणार आहेत. शेतकऱ्यांनी फक्त त्याचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि त्याचा जो त्या आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक द्यायचा आहे, जेणेकरून ओटीपी त्या मोबाईल क्रमांकावर जाईल आणि तो ओटीपी सांगितल्यानंतर तो फार्मर आयडी जनरेट होणार आहे. शेतकऱ्यांसाठी प्रशासनाकडून काय आव्हान? शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की जसं कोणती योजना आल्यानंतर ही आपल्या शासनाने आपल्या फायद्याची योजना अंमलात आणलेली आहे आणि या युनिक अशा फार्मर आयडीच्या माध्यमातून आपण ज्या काही येणाऱ्या योजना आहेत शासनाच्या माध्यमातून त्या पिकाच्या संदर्भात असो किंवा शेतीच्या संदर्भात असो, त्यासाठी आता इथून पुढं आपल्याला या युनिक अशा फार्मर आयडी दिल्यानंतर याच्यामध्ये अधिक पारदर्शकता किंवा याच्यामध्ये जास्त प्रमाणावर काही अनिश्चितता राहू नये याकरिता आणि काही खऱ्या गरजूंना लाभ जाण्याऐवजी तो लाभ दुसऱ्याला जाऊ नये याकरिता आपल्या युनिक असा फार्मर आयडी सर्वांनी काढावा आणि त्याचा शासनाचा लाभ आपल्यापर्यंत जलद गतीनं घ्यावा असं प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो. एकूणच जर पाहिलं तर शेतकऱ्यांना ज्या छोट्या मोठ्या अडचणी येत होत्या, ते पीक विमा भरायचा असेल त्यावेळेस जाऊन 7/12 काढणे असेल, या सर्व गोष्टी एकदम फार्मर आयडी केल्यानंतर यामध्ये सुलभता येणार आहे असंच एकंदरीत तहसीलदार यांच्याकडून सांगण्यावरून लक्षात येते. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.